आजच्या शिवसेनेच्या 51व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने सेनेच्या कार्यपद्धती आणि वाटचालीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार सर. जय महाराष्ट्र. 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. आज शिवसेना 51 वर्षांची झाली, त्यासाठी तुमचं अभिनंदन. आणि अगदी सुरुवातीपासून तुम्ही शिवसेनेबरोबर आहात. 51 वर्ष आहात असं म्हणायला हरकत नाही. तर हा 51 वर्षांचा ही जी वाटचाल आहे त्याचा अगदी थोडक्यात जर आढावा घ्यायचा झाला तर कसा घ्याल? मुळात शिवसेनेची निर्मिती हाच विषय महत्वाचा आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्या निर्मितीनंतर संयुक्त महाराष्ट्राचा लढा संपला, त्याची चळवळी थोडीशी थंड झाली आणि ज्या अपेक्षेनं मराठी माणसांसाठी महाराष्ट्र राज्य निर्माण झालं असं वाटत होतं, त्या मराठी माणसांनाच अन्याय होतोय असं चित्र दिसायला लागलं. आणि म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुखांनी मार्मिक साप्ताहिकातून त्यावेळेला वाचा आणि थंड बसा असं एक सदर सुरू केलं आणि त्यामुळे सातत्याने दाखवलं की मराठी माणसावर कसा अन्याय होतो, भूमिपुत्रांवर कसा अन्याय होतोय. आणि त्यातून त्यांनी हा विचार लोकांपर्यंत नेला आणि 19 जून 1966 आज पुन्हा आमच्या दृष्टीने आज अतिशय पवित्र दिन आहे. आज शिवसेनेचा 51वा वर्धापन दिन आहे आणि या पवित्र दिनाकडे बघताना, मागे वळून पाहताना लक्षात येतं की जेव्हा शिवसेनेची निर्मिती झाली तेव्हा मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना असं त्याला बिरुदावली होती. आणि त्यावेळेला मार्मिकवर सुद्धा एक छान उर्दू शेर होता. तो होता कि तोप मुखब्बिल है तो अखबार निकालो, खींचो न कमान को न तलवार निकालो नो, तोप मुखब्बिल है तो अखबार निकालो. आणि त्या अखबारामध्ये कुंचला आणि लेखणी यांचा एक मोठा संगम आणि वाणी शिवसेना प्रमुखांची, अशा 3 गोष्टींचा संगम, अपूर्व संगम शिवसेनेच्या निर्मितीत होता. आणि त्याला विचारांची धार होती, प्रबोधनकारांचा संस्कार होता आणि त्या धारीमधला पहिला विचार त्यांनी असा मराठी माणसाला दिला. ब्राह्मण ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर, 96 कोळी 92 कोळी, उच्च नीच दलित दलितेतर, घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य, हे सारे भेद गाडून मराठी माणसा एक हो तर आणि तरच तुम्हाला न्याय मिळेल. ही भूमिका घेऊन शिवसेना उभी राहिली, चळवळ मोठी होत चालली आणि लक्षात असं आलं की निव्वळ चळवळीतून जनमानसाला आपल्याला न्याय देता येत नाही, राजकारणात यायची फारशी हौस नव्हती. म्हणून निवडणुका लढायची साहेबांना ठरवावं लागलं आणि मग ठाण्यातली निवडणूक पहिली ती आम्ही जिंकलो आणि पाठोपाठ मुंबई महानगरपालिकेच्या 1968 साली शिवसेना लढली. प्रजासमाजवादी पक्ष होता तेव्हा, SM जोशी वरी सगळी मंडळी, मोठी माणसं होती, त्यांच्याशी युती झाली आणि पहिल्या निवडणुकीत शिवसेनेचे 42 नगरसेवक त्यावेळेला महापालिकेत निवडून आले. आणि त्यानंतर मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बोलताना पहिला लढा उभारला तो 1969 साली सीमा प्रश्नावर केला. आजही उद्धवजी त्याच्याबद्दल शब्द असं सुंदर वापरतात. कर्नाटक व्याप्त मराठी भाग आणि तो सीमा भाग आहे, त्याच्यातल्या मराठी माणसाला न्याय मिळावा. 106 हुतात्मे देऊन आपल्याला महाराष्ट्र मिळाला होता, पण बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, विदर्भ संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. तो झाला नाही आणि त्याची ठिणगी आदरणीय शिवसेना प्रमुख टाकली. 1969चं आंदोलन झालं, 69 हुतात्मे शिवसेनेने दिले आणि म्हणून तो प्रश्न आज जागा दिसतो. शिवसेनेत काय केलं तर एक क्षणभर आपण जर विचार, सगळ्या मराठी माणसांना माझं आव्हान आहे, अगदी शेतकऱ्यांपासून कष्टकऱ्यांपासून रोजगारांपासून सगळ्यांना, शिवसेना नसती तर काय एवढाच विचार करा, मग सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील. आणि मराठी माणसाला आज जे स्वाभिमानाने जगता येते, पण नोकऱ्यांमधला प्रश्न आला तेव्हा स्थानिक लोक अधिकार समितीची स्थापना केली, लढे उभे केले आणि बँकांपासून एअर इंडियापर्यंत, एअरलाईन्स पर्यंत, तेव्हा बाकीच्या एअरलाईन्स नव्हत्या, तिथं मराठी मुली आणि मराठी मुलं कामाला लागली. हे शिवसेनेचं देण आहे, शिवसेनेने दिलेलं आहे समाजाला. आणि मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी एकता, ही सारं काही जो ओंकार आहे तो शिवसेना प्रमुखांनी दिलाय आणि त्यांच्या लेखणी, वाणी आणि कुंचल्यातून दिलाय. खरंय, मराठी माणसाच्या हक्काचा, न्यायाचा आणि मराठी बाण्याचा विचार हा कायम शिवसेनेमध्ये राहिलेला आहे. आता तुम्ही सत्तेमध्ये आहात, 3 वर्ष झाली, तर मराठी माणसासाठी गेल्या 3 वर्षात नेमकं काय केलं असं सांगू? मला वाटतं शेतकरी हा मराठी माणूस आहे, आपण कसं विसरतो. आणि रोजगार हा जो विषय आहे, ती चळवळ शिवसेनेची आजही थांबली नाही. तुम्ही रोज पाहत असाल कुठेतरी आंदोलन झालं, रेल्वेच्या मुलांना नोकरीतलं काढलं, पोस्टात नोकर भरतीत भ्रष्टाचार झाला, म्हणजे मराठी माणसांसाठी ती लढतेच आहे.
शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीचा लढा हा आजचा नव्हे बरं, या 3 वर्षात तर आहेच. थोडंसं मी मुंबई महानगरपालिकेवर कब्जा आहे, सत्ता आहे आमची, आणि आम्ही काय विषय घेतले तर शिक्षण, आरोग्य, रोजगार. आता तुम्ही सांगा, मुंबई महानगरपालिकेत किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, पण एकमेव महानगरपालिका आहे देशातली की जिनं स्वतःचं धरण बांधलं. महानगरपालिकेने स्वतः धरण बांधायचं काम नाही, त्यांनी बांधलं. आज मुंबईतल्या शहरातील लोकांना पाणी मिळतंय ना 24 तास, ते विसरतायत. हे कशामुळे मिळतंय? ते शिवसेनेचं देणं आहे. उद्धवजींचा दृष्टिकोन, व्हिजन, त्यातून ते बांधलं गेलं. मुंबई महानगरपालिकेची हॉस्पिटल्स घेऊया आपण, आरोग्य. त्यांचं काय आहे म्हणजे खरं तर ही सगळी जी हॉस्पिटल्स आहे त्यांची क्षमता एक 75 लाखाची आहे. 1.5 कोटी आम्ही तिथं रुग्णांना तपासणी करतोय. केला कोणी विचार की एवढा मोठा लोड मुंबई महानगरपालिका कसा करते? खरं तर महानगरपालिकेचं कर्तव्य म्हणजे छोटी जी आपण दवाखाने चालवतो ना, पूर्वी असायचे महानगरपालिकेचे दवाखाने, तेवढंच त्यांचं काम आहे. हॉस्पिटल चालवणं हा काही कायद्यातली बंधन नाही, पण चालवते. शिक्षण, महानगरपालिकेच्या शाळा म्हणजे ठप्प. त्या आमच्या आदित्यजींनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आज महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी 90% गुण मिळवत आहेत. टॅब दिले, पोशाख दिला, दूध दिलं, सगळं म्हणजे सगळं जे काय असेल ते सगळं देऊ. त्या टॅबमुळे त्या मुलांना अभ्यास म्हणजे ओझी कमी करा. शिवसेना प्रमुख छान म्हणायचे, अरे आम्ही विद्यार्थी तयार करतोय की आम्ही हमाल तयार करतोय. आणि म्हणून मग हा सगळा डोक्यात विचार ठेवून शिवसेना करत राहिली. आज आमच्या महिला सुरक्षित आहेत. कधी विचार केला कोणी? शिवसेनेमुळे म्हणून मुंबईत महिला सुरक्षित आहेत आणि आमच्याही रणरागिणी आहेत, त्या काही घाबरत नाही कोणाला शिवसेनेच्या. या सगळं शिवसेनेने दिलं आहे, हे आपण विसरता कामा नये. आणि म्हणून गेल्या 50 वर्षात खूप काही दिलं. सगळ्यात मोठं देणं कुठलं असेल तर सांगू तुम्हाला, राजकारणातलं आणि समाजकारणातलं, की ज्यांच्या म्हणजे मी घेऊया आपण अरविंद सावंत, याचं कोण होतं? काय पालक राजकारणात होते, सत्ताधारी होते, इंडस्ट्रीज होते, उद्योगपती होते, श्रीमंत होते. गोरगरिबांची, ज्याला नॉन इंटेलिजन्स म्हणतो आपण, अशी सामान्य माणसांना असामान्य करण्याचं काम शिवसेनेनं केलं. लोकसभेच्या सभापती पदापर्यंत शिवसेना पोचली, अध्यक्षापर्यंत. म्हणजे मराठी माणसाला आणि अनेक जणांना त्यांनी ओळख दिली स्वतःची शिवसेनेने, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. पण आता सत्तेत असताना शिवसेनेची भूमिका ही बरेचदा विरोधी पक्षाची असते, असा आपलाच मित्रपक्ष भाजपाचा एक आरोप कायम होताना दिसतो. तर त्याबद्दल काय सांगतात? मुळात असं आहे, भूमिका विरोधी पक्षाची नसते, भूमिकाच असते. शिवसेनेनं पहिल्यांदा एकतर थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे की विधानसभेला शिवसेना भाजपची युती झाली नाही. एक अहंकार म्हणा आमच्या मित्रांना होता की आम्ही एकटेच लढून येऊ. आणि त्यांच्या दस्तूरखुद्द सुब्रमण्यम स्वामींनी एका भाषणात सांगितलं की विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी काही ज्येष्ठ लोक नागरिकांची, त्यांच्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांशी बसलो तर ते असं म्हणाले की शिवसेना खतम होईल यावी. म्हणजे काँग्रेस मुक्त भारत करता करता शिवसेना मुक्त महाराष्ट्र करायचा होता. हे कोणी लपलं नाही, हे स्पष्टपणे सांगतो तुम्हाला मी. आणि त्यांना असं वाटलं की शिवसेना निवडून येणार नाही. 8-10 लोक येतील, आली तर आली. एकट्या उद्धवजींनी सगळे सोडून गेले होते बरं. ज्या रामदास आठवलेंना शिवसेनेनं आणलं, युतीत आणलं, किंवा आणखीन सारी माणसं सगळी सोडून गेली. आणि प्रचंड म्हणजे सत्ता, संपत्ती याचा प्रचंड मोठा वापर होत असताना एक माणूस लढला आणि चौखूर उधळलेले हा घोडा त्याला उद्धवजींनी अडवला आणि शिवसेनेचे 63 आमदार एकट्याचे निवडून आले. हे विसरता कामा नये. आणि म्हणून ती युती आहे. ती आल्यानंतर युती झाली नव्हती, तिथे तो गोंधळात त्यांची सत्ता त्यांनी काबली. पण एक जुनी नातं होतं, हे सगळं लक्षात घेऊन चला जनहिताच्या दृष्टिकोनातून उद्धवजींनी निर्णय घेतला की आपण पाठिंबा देऊ. आणि म्हणून शिवसेनेने पाठिंबा दिला. पण तो पाठिंबा देताना पहिल्या दिवसापासून उद्धवजी सातत्याने सांगत होते की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. आता एका पक्षाच्या नेत्या सातत्याने सांगत असताना त्याकडे दुर्लक्ष करणं हे कशाचं द्योतक आहे ते तुम्ही ठरवा, मला त्याच्यात काही पडायचं नाही. पण हे स्पष्टपणे लक्षात आलं पाहिजे की हे होत होतं. आणि याच उद्धवजींनी जेव्हा काँग्रेस आघाडीचं सरकार होतं तेव्हा आंदोलन छेडलं, देता की जाता नाही तर घालू का लाता, अशा प्रकारचं आंदोलन झालं. शरद पवार कृषी मंत्री होते. 72 कोटी रुपयाचं कर्ज केंद्र सरकारनं मंजूर केलं. आंदोलन फक्त महाराष्ट्रात झालं, आंदोलन फक्त शिवसेनेनं केलं, आंदोलन फक्त उद्धवजींनी केलं. पण साऱ्या देशातील शेतकऱ्यांचं कर्जमुक्त माफ झालं. याची ग्रॅव्हिटी आम्हाला कधी कळलीच नाही की एवढं मोठं त्याचा रिझल्ट मिळाला. कारण आम्हाला ते ढोल वाजवायची सवय नाही ना, आम्हाला जुमले पण जमत नाहीत. त्यामुळे आम्ही थोडीशी या बाबतीत मागे पडतो. आणि आता सुद्धा याच गोष्टीवरनं
की ज्या ज्या काही गोष्टी आम्ही सांगतो त्याकडे दुर्लक्ष होतं थोडंसं. आणि मग ती काही विरोधी पक्ष आता अर्थसंकल्पाच्या वेळी पण आमची माणसं वेलमध्ये उतरून सांगत होती की कर्जमुक्ती करा, कर्जमुक्ती करा. शेवटी केलं ना. पण अगोदर आता बरं केल्यानंतर पुन्हा तुम्हीच सांगता की आमच्या मुख्यमंत्र्यांनी केलं, मग अगोदर का नाही केलं? मग दरम्यान किती शेतकरी मेले, त्यांना कोण जबाबदार? मग हा प्रश्न जेव्हा बनायचा तो तेव्हा हे आंदोलन छेडलं नसतं तर झालं असतं का? आताही तुमच्या बातमीतनं तुम्ही सांगितलं 1 लाखापर्यंत आहे, सुकाणू समिती सांगते सरसकट माफ करा, सरकार म्हणते. तुमचं धोरण वेगळं आहे ना. खायचे दात, दाखवायचे दात असं असतं. आणि म्हणून सत्तेत राहून ते जनतेचा न्याय मिळवून देण्याचं काम शिवसेना करते. लोकांना कदाचित ती विरोधी वाटत असेल किंवा राजकीय पक्षांना वाटत असेल, ती विरोधी नाही, जनहिताची भूमिका घेऊन सरकारमध्ये काम करते. आजच्या मेळाव्यामध्ये सुद्धा उद्धवजी ठाकरे यांनी ज्या राष्ट्रपती पदाच्या निवडीची जी घोषणा आहे त्याबाबत उद्या वक्तव्य करू असं म्हटलेलं आहे. त्याबद्दल अगदी थोडक्यात 2 ओळीत काय सांगा? मला वाटतं मी सुरुवातीला एक वाक्य वंदनीय शिवसेना प्रमुखांचं सांगितलं, जातीपातीचं. त्यांना खूप वेदना व्हायच्या या सगळ्या गोष्टीच्या. आरक्षण आली ना जातीनी आहे तेव्हा ते इतके दुःखी व्हायचे की दीपाली तुला जात विचारायची का, सर्टिफिकेट आहे का? मला म्हणाले काय पाप आहे, मी आयुष्यात कोणाला विचारलं नाही आणि हे पाप मला करायला लागतं. आणि म्हणून तो जो संस्कार आहे आमचा मूळचा, लक्षात घ्या, तो संस्कार धरून तुम्ही जेव्हा सबका साथ म्हणता आणि नुसते भेटताय हो, सांगता काय कोणाला की आमचा उमेदवार कोण आहे? आता ते काँग्रेस बोललेच की आम्हाला सांगितलं नव्हतं. मग सबका साथ कसं काय? आणि मग तुम्ही एखादा उमेदवार निवडताना त्याचं जात म्हणून जर पाहिली असेल तर ती त्याचं कर्तृत्व म्हणून पहा, तो कुठल्याही जातीचा असू दे. काय शिवसेना प्रमुखांची वाक्य आहे, तो पोटाला जात नसते, जात नाही ती जात, अशी ते वाक्य म्हणायचे. ते म्हणाले जातीचं निर्मूलन करायचं ना. तुम्हाला एक मोठा विचार पटकन आला म्हणून सांगतो. म्हणजे मला आजही आठवतं की जेव्हा कोर्टामध्ये एखादी व्यक्ती जाते म्हणजे त्याला आपण साक्ष द्यायला जातो, ते आपल्याकडे पुढ्यात गीत काय तुम्ही कोण केळकर, मग गीता आणायची, मी कोण असलमबाई, तर माझ्या पुढ्यात कुराण आणायचं, हा कोण जॉन, मग त्याच्याकडे बायबल आणायचं आणि खरं बोलेन खोटं बोलणार नाही अशी शपथ घ्यायची. काढा ना म्हणे तिन्ही धर्मग्रंथ, ठेवा आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आमची घटना, त्या घटनेवर आठवून संविधान के ऊपर हात रखकर कसम खाते असं बोला ना. जात धर्म नकोय ना, हा साहेबांचा विचार आहे. आणि मग तुम्ही पुन्हा पुन्हा त्या जाती आणून पुढे आणताय, हे जर असेल तर मग रस नाही वाटत. कुठे आपण म्हणे त्याच्या पुढचं एक वाक्य ते छान म्हणाले, ते म्हणाले कदाचित निवडणुका जिंकाल पण देश रस्ता चालला जाईल. शिवसेना प्रमुखांची आणि शिवसेनेची जी भूमिका आहे ती अगदी थोडक्या वेळेमध्ये तुम्ही आज मांडलीत. आज 51व्या वर्धापन दिनानिमित्त त्यासाठी तुमचे मनापासून आभार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र हा मंत्र सुद्धा शिवसेना प्रमुख दिला बरं का. यापूर्वी तुम्ही आठवण पहा, कधीही भाषण संपल्यानंतर कोणीतरी इथं मी माझ्या वाणीला विराम देतो, पण जय हिंद तो सुद्धा पहिला जय हिंद बरं का, मग जय महाराष्ट्र. आधी माझा देश, मग माझा राष्ट्र महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.